नमस्कार मित्रांनो, आज आपण परभणी जिल्ह्यातील 10 पर्यटन स्थळाविषयी माहिती जाणून घेणार आहोत। परभणी हा जिल्हा महाराष्ट्रातील मराठवाडा विभागामध्ये स्थित असून आर्थिक व भौगोलिक दृष्ट्या महत्त्वाचा आहे। परभणी शहराचे पूर्वीचे नाव प्रभावती नगर हे होते व या ठिकाणी अनेक धार्मिक व नैसर्गिक पर्यटन स्थळे आहेत। या व्हिडिओमध्ये आपण तेच पाहणार आहोत। येलदरी हे धरण परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यापासून अवघ्या 15 किलोमीटर अंतरावर आहे। येलदरी हे धरण पूर्णा नदीवर बांधलेले असून पर्यटक या ठिकाणास खूप मोठ्या प्रमाणात भेट देतात। इंद्रायणी माळ हा परभणी शहरापासून अवघ्या 20 किलोमीटर अंतरावर स्थित आहे। नवरात्र म्हणजे देवीच्या उत्सवाचा काळ। नवरात्रामध्ये या ठिकाणी भाविक खूप गर्दी करतात। या ठिकाणी अतिशय रम्य वातावरण असून अनेक निरनिराळ्या प्रजातींचे पक्षी या ठिकाणी आढळतात। पक्षीप्रेमींसाठी ही जागा एक पर्वणीच आहे। नवरात्रामध्ये 7व्या माळेला येथे जत्रा भरते व भाविक मोठ्या श्रद्धेने माळाला प्रदक्षिणा घालतात। ही प्रदक्षिणा 10 ते 12 किलोमीटर एवढी मोठी असते। नरसिंह पोखरणी हे ठिकाण परभणी शहरापासून अवघ्या 18 किलोमीटर अंतरावर स्थित आहे व या ठिकाणी भगवान नरसिंहाचे मंदिर आहे। श्री नरसिंह मंदिर परिसर हा खूप मोठा असून मंदिराचा मुख्य गाभारा 3 बाय 4 फूट रुंद आहे व प्रवेशद्वार तितकेच लहान आहे व गावकऱ्याच्या मते हे मंदिर 1000 वर्ष जुने आहे। राज्यातूनच नव्हे तर परराज्यातूनही भाविक मोठ्या श्रद्धेने भेट देतात। पाथरी साईबाबा। परभणी जिल्ह्यातील पाथरी या गावात साईबाबा यांचा जन्म झाला अशी मान्यता आहे। या ठिकाणी साईबाबा यांचे भव्य मंदिर असून मंदिराच्या तळघरामध्ये बाबांच्या राहत्या घराचे अवशेष व अनेक जुन्या वस्तू जतन करून ठेवल्या आहेत। धारासूर परभणी शहरापासून अवघ्या 35 किलोमीटर अंतरावर स्थित आहे आणि या ठिकाणी 11व्या शतकातील गुप्तेश्वर मंदिर आहे। हे मंदिर अतिशय शिल्पजडित असून थोर इतिहासकार गोब देगलूरकर यांनी प्रकाशित केलेल्या टेम्पल आर्किटेक्चर अँड स्कल्पचर ऑफ महाराष्ट्र या पुस्तकाच्या मुखपृष्ठावर या मंदिराला स्थान मिळाले आहे। परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यामध्ये चारठाणा हे गाव असून या ठिकाणी अनेक प्राचीन मंदिरे व वास्तू आहेत। चारठाणा या गावात गोकुळेश्वर मंदिराशेजारी एक प्राचीन मठ आहे। एक सभामंडप व पूर्व पश्चिम बाजूस भुयार सदृश्य वास्तू असणारा हा मठ। या ठिकाणी प्राचीन काळात पर्यटक व व्यापारी यांच्या मुक्कामाची व्यवस्था केली जात असावी। गोकुळेश्वर मंदिराशेजारी एक सुस्थितीत मध्ये बारव आहे व अनेक प्राचीन मंदिरांनी हे गाव नटलेले आहे। नेमगिरी हे जैन धर्मीयांचे तीर्थक्षेत्र असून परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यापासून अवघ्या काही किलोमीटर अंतरावर हे ठिकाण स्थित आहे। या ठिकाणी अनेक प्राचीन गुफा असून या ठिकाणचे वैशिष्ट्य सांगायचे झाले तर या ठिकाणी भगवान पार्श्वनाथाची 9000 किलो वजनाची व 6.25 फूट उंचीची काळ्या पाषाणातील मूर्ती हवेत तरंगते। या मूर्तीचे अनेक संशोधकांनी संशोधन केले पण हे रहस्य कोणालाच उलगडले नाही। परभणी जिल्ह्यातील मुदगल या गावी गोदावरी नदीच्या पात्रामध्ये मुदगलेश्वराचे प्राचीन मंदिर आहे। त्रेतायुगापासून संदर्भ असलेले गोदामायच्या पावनकुशीमध्ये पवित्र तीर्थ म्हणजे पाथरी तालुक्यातील मुदगल। पौराणिक विशेष महत्त्व असलेल्या या तीर्थक्षेत्री अष्टतीर्थ तर आहेतच, शिवाय मुदगलेश्वराच्या मंदिराव्यतिरिक्त अनेक प्राचीन मंदिरे सुद्धा पुरातत्वाची साक्ष देत आहेत। परभणी जिल्ह्यातील धार्मिक स्थळ म्हणून प्रसिद्ध पावलेल्या मुदगलचे प्राचीन नाव देवभूमी हे होते।
या ठिकाणास अनेक भाविक व पर्यटक मोठ्या प्रमाणात भेट देतात। जांभूळबेट। जांभूळबेट हे ठिकाण परभणी जिल्ह्यातील पालम तालुक्यापासून अवघ्या काही किलोमीटर अंतरावर आहे। जांभूळबेट हे गोदावरीच्या अगदी मधोमध स्थित असून या ठिकाणी जाण्यासाठी जांभूळबेट संवर्धन समितीच्या वतीने बोट तैनात केली आहे। शनिवारी व रविवारी पर्यटक मोठ्या संख्येने भेट देतात। बेटावर अनेक निरनिराळ्या वनस्पती असून सुंदर पक्षी व फुलपाखरे पाहायला मिळतात। हेलिकल स्टेपवेल कुंडलाकार बारव। ही कुंडलाकार बारव शेलू तालुक्यातील वालूर या गावी स्थित आहे। आपल्या आगळ्यावेगळ्या रूपामुळे ही बारव नेहमी चर्चेत असते। 8 दिशेने आत उतरणाऱ्या पायऱ्या असणारी ही बारव आज घटिकेपर्यंत प्रकाशात आलेली भारतातील एकमेव बारव आहे। या पायऱ्याचे वैशिष्ट्य सांगायचे झाले तर एका वळणाच्या पोटात दुसरे वळण अशी याची रचना आहे। आतून बाहेर विस्तारत गेलेले हे पायरी मार्ग असून एकदम खालून वर पाहिल्यास दृष्टीभ्रम निर्माण करतात। काही दिवसापूर्वी जागतिक वारसा दिनानिमित्त टपाल खात्याने कुंडलाकार बारव असणारे तिकीट लॉन्च केले आहे। तीच ही अंतर्देशीय पत्रांवर झळकणारी हेलिकल स्टेपवेल। तर मंडळी, ही होती परभणी जिल्ह्यातील 10 पर्यटन स्थळे। या व्यतिरिक्त एखादे ठिकाण राहिले असेल तर कमेंट करून कळवा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत राम राम।